कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक घडली घटना। सकाळी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे एसटीत चढली। तयार होऊन शाळेकडे जात असतानाच धावत्या एसटीत पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। हे खूप भयंकर आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी बसचा टपावरील पत्रा उघडा असताना ही प्रवास करणाऱ्या एसटीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हा मुद्दा थेट विधानसभेत पोहोचला होता। आणि आता असाच धक्कादायक प्रकार पन्हाळा तालुक्यातील असुर्ले पोर्ले येथील हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत घडला आहे। एसटी महामंडळाची बस पन्हाळ्याहून असुर्ले पोर्ले दरम्यान धावत होती। दरम्यान आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूल असुर्ले पोर्लेची विद्यार्थिनी शुभश्री लहू पाटील ही पन्हाळ्याहून या बसमध्ये शाळेला येण्याच्या निमित्ताने प्रवास करत होती। दरम्यान एसटी दालमिया शुगर कारखान्यासमोर स्टॉप घेत असताना अचानक या विद्यार्थिनीच्या पायाखालच्या एसटीचा पत्रा सरकला आणि थेट ती एसटीच्या इंजिनमध्ये अडकली। बसमध्येच घडलेल्या अपघातात विद्यार्थिनी जखमी झाली। आज सकाळी 10च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला। शुभश्री लहू पाटील वय वर्ष 14 या गावातील विद्यार्थिनी यात जखमी झाली। तिच्या गुडघ्याला जबर मार लागलाय। हा अपघात झाल्यानंतर शाळेतील शिक्षक यांनी तिला तातडीने पन्हाळा रुग्णालयात दाखल केले। तिच्यावर पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। या घटनेची तक्रार पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे। एसटी महामंडळाच्या कारभारावरही अनेक सवाल केले जात आहेत। बसचा प्रवास प्रवाशांसाठी सुरक्षित आहे का असा सवाल केला जात आहे।